मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते. अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष महिला या प्रकारचे व्रत करतात. गुरुवारी अनेक सुहासिनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात. लक्ष्मीची पूजा करून उपवास करतात. सवाष्ण स्त्रियांना हळदी कुंकू लावून वाण दिले जाते. या व्रताची म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 13 डिसेंबर पासून होणार आहे आणि जो पहिला दिवस गुरुवारचा येणार आहे तो 14 डिसेंबरला येणार आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये या उपवासाचे, या व्रताचे महत्त्व आणि पूजेची कथा आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची कथा. सौराष्ट्राचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. त्याच्या राणीचे नाव सुरत चंद्रिका होतं. राणी दिसायला अतिशय सुंदर, मात्र प्रचंड अहंकारी होती. सुख, समृद्धी, ऐश्वर्यात राणी लोळत होती. राजाही लाड कौतुक करत असल्याने ती अधिकच गर्वाने फुगली. त्या दोघांना 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. या कन्येचे नाव श्यामबाला होतं. एके दिवशी लक्ष्मी देवीने विचार केला की मी भद्रश्रवा राजाकडे काही दिवस जाऊन राहते. त्यामुळे त्याच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल. परिणामी प्रजाही सुखी होईल. मी जर कोणा गरीबाकडे गेले तर स्वार्थाने तो स्वतःचे हित पाहिल. म्हणून लक्ष्मी देवी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण करून भद्रश्रवा राजाच्या दरबारी येते. वृद्ध स्त्रीचे रूप धारण करूनही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते. तिला पाहताच दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली. त्यावर वृद्ध स्त्रीच्या रूपातील लक्ष्मी देवीने सांगितले की तुझी राणी मागच्या जन्मात ती एका वेश्याची पत्नी होती. तिच्या नवऱ्यासोबत अजिबात पटत नसे. एके दिवशी नेहमीच्या भांडणांना विसरून ती रागाने घराबाहेर पडली. रानातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करताना दिसले. ते लक्ष्मीचं व्रत होतं. ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली. व्रतात इतकी रमली की ती आपले दुःख विसरली. तिचं दारिद्र्य नष्ट झालं. लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली. कालांतराने ती मरण पावली आणि पुढील जन्मात भद्रश्रवा राजाची राणी झाली. राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोळू लागली, मात्र देवीला विसरली. म्हणून त्याचीच आठवण करून द्यायला मी इथे आले आहे. तसंच महालक्ष्मीच्या व्रताची महती वृद्ध स्त्री रूपी लक्ष्मी देवी त्या दासीला ऐकवत होती. त्यानंतर दासी महलात जाऊन राणी साहेबांना वृद्ध स्त्रीने सांगितलेली महती ऐकवते. मात्र राजवैभवात लोळणाऱ्या तिला या गोष्टींचा प्रचंड राग येतो आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या वृद्ध स्त्री रूपी लक्ष्मी देवीचा अपमान करते. झालेला अपमान सहन न झाल्याने लक्ष्मी देवी तिथे थांबत नाही. बाहेर पडत असताना तिला राजकुमारी श्यामबाला भेटते. श्यामबालाला वृद्ध स्त्री घडलेला प्रकार सांगते. त्यावर श्यामबाला वृद्ध स्त्रीची माफी मागते. तिला तिची दया येते आणि ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्त्व पटवून देते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असतो. श्यामबाला मनापासून गुरुवारचे व्रत करते. देवीच्या कृपेने तिचा विवाह सिद्धेश्वर राजाचा मूल मालधार याच्याशी होतो. तिला सुख, समाधान, ऐश्वर्य सारं काही प्राप्त होतं. पतीसोबत आनंदाने जीवन जगू लागते. मात्र सुरत चंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रश्रवा राजाचे सारे राजवैभव नष्ट होते. आलेलं दारिद्र्य पाहून राणी राजाला विनंती करते की आपला जावई खूप धनवान आहे, आपण त्याच्याकडून काही मदत घेऊ शकतो. पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीला भेटायला निघतो. चालून दमल्यानंतर एका नदीकाठी बसतो. तिथे पाणी भरायला येणाऱ्या दास्या त्याची विनम्रतेने चौकशी करतात. तेव्हा तो राणी श्यामबालाचा वडील असल्याचे समजते.
ही खबर दासी राणीपर्यंत पोहोचवतात तेव्हा राज पोशाख पाठवून अगदी थाटामाटात श्यामबाला वडिलांचे स्वागत करते. पंचपक्वानाचं भोजन होतं. परतताना जावई सुवर्ण मुद्रांनी भरलेला हंडा राजा सोबत देतो. राजा परतल्यावर सूरजचंद्रिकेला प्रचंड आनंद होतो. मात्र हंडा उघडतात त्यात कोळसे दिसतात. नशिबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात. मग सूरजचंद्रिका एक दिवस मुलीच्या सासरी जाते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो. त्या दिवशी श्यामबालाने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते. तिला मागचा जन्म आठवतो आणि त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करू लागते. त्यानंतर तिला पुन्हा ऐश्वर्य प्राप्त होते. राजा आणि ती आनंदाने जगू लागतात. काही दिवसानंतर श्यामबाला आपल्या माहेरी येते. तेव्हा राणीला कोळशांनी भरलेला हंडा आठवतो. त्यामुळे तिचे कोणत्याही प्रकारचे आदरातिथ्य ती करत नाही. या उलट अपमान करते. सासरी परतताना तिला काहीच देत नाही. मात्र याचं कोणतंही दुःख करून न घेता मुठभर मीठ घेऊन ती सासरी परतते. सासरी आल्यानंतर पती मालधार तिला विचारतो, माहेरून काय आणलंस? त्यावर ती उत्तरते, मी तिथले सार आणले आहे. याचा अर्थ काय? या पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस अळणी स्वयंपाक करते. जेवणातील अळणी पदार्थ चाकतो. त्यानंतर श्यामबाला पानात थोडंसं मीठ वाढते. त्या मिठाने साऱ्या अन्नाला चव येते. तेव्हा श्यामबाला म्हणते, हेच आहे माहेरून आणलेलं सार. मीठ जीवनाचे अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. श्यामबालाच्या बोलण्यातील खोच पती जाणतो. त्यानंतर मालधार राजा निश्चयाने उठला. त्यानं आपलं सेवक सासऱ्यांकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रश्रवा जावयाकडे येतो. दोघांची गुप्त बैठक होते. मग ते भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. अपूर्व विजय होतो आणि भद्रश्रवाला राज्य पुन्हा मिळतं. त्यानंतर सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळते. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. तर ही होती महालक्ष्मी व्रताची कथा. आता या कथेचे महत्त्व आपण जाणून घेऊया. जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा करते. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये. नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे. म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करील असे मानले जाते. आंब्याच्या डहाळ्या, चौरंगावर मांडलेला पाण्याने भरलेला कलश आणि महालक्ष्मीचे रूप म्हणून तिची स्थापना केलेली मूर्ती, सजवून केलेली आरास या व्रताचं महात्म्य वर्णन करत लक्ष्मीला केला जाणारा स्तुतिपाठ, आरती, नैवेद्य असे रूप या काळात घराघरामध्ये पाहायला मिळते. कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा केली जाते. लक्ष्मीला गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. स्त्रिया मनोभावे लक्ष्मीची कहाणी वाचतात. पूजेच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी हळदी कुंकू देऊन सवाष्णींना फळे तसेच इतर वाण दिले जाते. या महिन्यात मांसाहार करणं अनेक घरांमध्ये टाळलं जातं. तर मित्रांनो, ही होती महालक्ष्मी देवीची कथा आणि कथेचे महत्त्व. तर सवाष्णी महिलांनी मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी कथा वाचून व्रत नक्की करावं. महालक्ष्मी घरात येते, वास करते आणि घरात भरभराट आणते. श्री स्वामी समर्थ.